नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वंदे मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रथम भाषा मराठी इयत्ता 9वी आणि 10वी या दोनही वर्गांसाठी आपण उपयोजित लेखनाचे विविध प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहोत. आज आपण उपयोजित लेखनातील प्रश्न 5वा आ मध्ये कथालेखन हा भाग विचारला जातो, तो पाहणार आहोत. तोही 5 गुणांसाठी असतो. उपयोजित लेखनातील कथालेखन हा भाग तुमच्या फारच आवडीचा आहे, कारण लहानपणी आपणास आपल्या आजी आजोबांनी अशा अनेक कथा ऐकवल्या आहेत. आपण त्या ऐकल्याही आहेत. कथा ऐकता ऐकता आम्ही गुंगून जायचो आणि झोप सुद्धा यायची. असेच हे कथालेखन. या कथालेखनाने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलतेला वाव मिळतो. कथालेखनात कथाबीज हा कथेचा प्राण असून कथा ही काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असते. कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे गरजेचे असते. तेव्हाच आपली कथा आकर्षक तयार होते. सर्वप्रथम कथालेखन पाहत असताना उत्तम कथालेखन करण्यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी आपणास पाहाव्या लागतील. पहिली बाब आहे कथेला योग्य शीर्षक द्यावे. म्हणजेच शीर्षकावरून कथाबीजाची, कथेच्या विषयाची सहज कल्पना आली पाहिजे. त्यानंतर दुसरी बाब आहे कथेचा शीर्षक सुविचार किंवा म्हण असावे असे बंधन नाही. आपण सहज साध्या सरळ शब्दात सुद्धा कथेचा शीर्षक तयार करू शकतो, लिहू शकतो. महत्वाचा घटक कथा भूतकाळातच लिहावी लागते. त्यानंतर कथेला तात्पर्य लिहावे, म्हणजे तात्पर्य देणं गरजेचंच आहे. त्याशिवाय आपली कथा पूर्ण होऊ शकणार नाही. कथेला भाषेचा, घटनांचा ओघ कालानुक्रम असणे आवश्यक आहे. आपण लिहित असणाऱ्या कथेला भाषेचा, घटनांचा ओघ म्हणजे भाषेचा, घटनांचा ओघ, जशा घटना घडत गेल्या आहेत कथेमधील त्या कालानुक्रमे मांडल्या गेल्या पाहिजेत. यानंतर 6वा मुद्दा आहे, 6वी बाब आहे कथेचे लेखन कथाबीजाला धरून असावे. म्हणजेच पाल्लाळिक आणि विषयांतर करणारे नसावे. कथाबीजाला धरून लिहिलेली कथा आकर्षक असते, वाचकाच्या मनाचा सहज ठाव घेऊ शकते. त्यानंतर 7वी बाब आहे कथेतील पात्र, संवाद, भूमिका यांची योग्य भाषा असावी. कथेतील पात्रावरून, संवाद आणि त्यांच्या भूमिकेवरून त्यांची ठरलेली भाषा योग्य प्रकारची असावी, जेणेकरून त्या भाषेमुळेच कथावाचकांच्या मनात त्या कथेचं आकर्षण निर्माण होतं. 8वी बाब आहे योग्य तेथे अचूक विरामचिन्हे वापरावेत. विरामचिन्ह योग्य त्या ठिकाणी वापरा. आणि शेवटची आणि 9वी बाब म्हणजेच कथालेखनात वेगळ्या प्रकारची कल्पना किंवा नाविन्यपूर्ण कल्पना महत्वाची असते.
आपण जे कथा लेखन करत आहोत त्या कथा लेखनात वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना किंवा नाविन्यपूर्ण कल्पना दिसून आली पाहिजे. म्हणजेच त्या कथेत वेगळं काहीतरी वाचकांना वाचायला मिळालं पाहिजे. त्याच वेळी त्या कथेबद्दल त्या वाचकांच्या मनात एक आस निर्माण होते किंवा आकर्षण निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारे वरील बाबींचा विचार करून आकर्षक कथालेखन करणे अपेक्षित आहे. यानंतर प्रश्न पत्रिकेमध्ये म्हणजेच मराठी कृती पत्रिकेत कथालेखनासाठी मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या कृती विचारल्या जातात. यापैकी एखादी कृती विचारली जाते, पण ती कृती कोण्या स्वरूपाची असते हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे कथालेखन खालील मूल्यमापनाच्या आधारावर कोणत्याही प्रकारचं आपणास करता आलं पाहिजे. सर्वप्रथम कथा बीजावरून कथालेखन. कथा बीज दिलं जाईल, म्हणजेच कथेचा विषय दिला जाईल, त्यावरून आपणास कथालेखन करावं लागेल. किंवा शीर्षकावरून कथालेखन, म्हणजेच शीर्षक दिला जाईल आणि त्यावरून कथालेखन करावे लागेल. किंवा दिलेल्या शब्दावरून कथालेखन करावे लागेल. दिलेले शब्द असतील त्या शब्दाच्या आधारे आपणास कथालेखन करावं लागेल. किंवा अपूर्ण कथा पूर्ण करणे. त्यामध्ये दोन भाग आहेत. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे आणि उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे. अपूर्ण कथा पूर्ण करताना जर पूर्वार्ध म्हणजे अगोदरचा भाग सुरुवातीचा भाग दिला असेल तर शेवटचा भाग म्हणजे उत्तरार्ध आपणास पूर्ण करावा लागेल. आणि जर कधी शेवटचा भाग म्हणजे उत्तरार्ध दिला असेल तर पूर्वार्ध आपणास म्हणजे सुरुवातीचा भाग आपणास लिहावा लागेल. किंवा मुद्द्यावरून कथालेखन. वेगवेगळे मुद्दे दिले जातील, त्या मुद्द्याला धरून किंवा अनुसरून आपणास कथालेखन करावे लागेल. शेवटी आणखी एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे आणि ही म्हणजे याशिवाय वरील मूल्यमापनाच्या नियोजित कृतीशिवाय वेगळ्या पद्धतीनेही कथालेखनाची कृती विचारली जाऊ शकते. त्याचा आपणास सतत सराव करत राहिला पाहिजे, जेणेकरून परीक्षेत अशा प्रकारची जर एखादी कृती विचारली तर तीही आपणास सहज सोडवता आली पाहिजे. आता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी एक कथा घेणार आहोत. या प्रश्नामध्ये कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे, तो सर्वप्रथम आपण वाचूयात. प्रश्न कसा आहे पाहून घ्या. प्रश्न कृतीत दिलेला प्रश्न. दिलेल्या कथेची सुरुवात वाचा व त्या आधारे पुढील कथा पूर्ण करा. पाहूयात दिलेली कथा. आम्हाला उन्हाळी सुट्टी लागणार म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खुश होतो. त्याला कारणही तसेच होते. बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते. 10 मे ते 15 मे अशी ट्रिपची तारीखही नक्की ठरली होती. मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो. वैभव दादा कॅमेरा बरोबर घ्यायचा का? सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. अगं हो, घेऊया. म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो. बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे, महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून म्हणजेच इंटरनेटवरून मिळवणे. आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. बघता बघता 10 मेची पहाट सुद्धा उजाडली. आई बाबा, मी, सानिका सर्व तयारीला लागलो. सकाळचे 9 वाजले. आवरावरी झाली आणि सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली
आणि काय झालं हे आपणास पूर्ण करायचं आहे. जर आपण या ओघातच जर कथा वाचली तर या ओघाबरोबर तुम्हाला पुढे काय करायचं आहे किंवा ही कथा पुढे कशी घेऊन जायची आहे, तिचा उत्तरार्ध कसा आपणास लिहावा लागेल याची कल्पना नक्कीच आपल्या मनामध्ये येणार आहे किंवा कल्पना आपल्या मनात तयार होणार आहे. चला तर पुढे आपण हीच कथा कशी पूर्ण केलेली आहे हे पाहूयात. म्हणजे कथेचा पूर्वार्ध दिला होता, आता उत्तरार्ध आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा कसा आहे उत्तरार्ध. मी आणि सानिका एकाच वेळी दरवाजा उघडण्यासाठी धावलो. का बर? तर दरवाजावरची बेल वाजली आणि मी आणि सानिका एकाच वेळी दरवाजा उघडण्यासाठी धावलो, कारण आम्हाला घेऊन जाण्यासाठी गाडी येणार होती. गाडी आली आहे असे समजून दार उघडले होते, पण समोर पोस्टमन काका हजर झाले होते. आम्ही थोडस गोंधळूनच टपाल हाती घेतलं आणि बाबांच्या टेबलावर ठेवून दिलं. परत आमच्या कामाला लागलो. बाबांनी ते उघडून पाहिलं आणि आनंदाने माझी थोरली बहीण दीपिका ताईला आवाज दिला. तिच्या हाती टपाल ठेवत ते म्हणाले, चल लवकर आवर, आपणास 4 दिवसात ऑफिसला जाऊन रुजू व्हायचंय. क्षणभरात महाबळेश्वरच्या ट्रिपच्या तयारीत बदल झाला होता. क्षणातच घरातील आनंदी वातावरणात अधिक भर पडली. आम्ही सर्व हर्ष उल्हासित झालो होतो. माझी थोरली ताई IAS परीक्षा उत्तीर्ण झाली होती. या 5 दिवसात भारतीय प्रशासकीय सेवेत कधीही रुजू होण्यासाठी कळविण्यात आले होते. माझ्या आनंदाला पारावारच उरला नव्हता. हे सांगण्यासाठी शब्दही अपुरे पडत होते. मी ताईला सांगून टाकलं, ताई मला ट्रिपला यायचं नाही. पण बाबांनी मध्येच मला थांबवत सांगितले, आपली ट्रिप रद्द होणार नाही, परत आल्यानंतर नक्कीच महाबळेश्वरला. बाबा व ताई आज रुजू होण्यासाठी निघाले होते. रुजू होण्याचे काम पूर्ण करून परत येणार होते. हे ऐकून मला फार समाधान वाटले. मी आणि सानिका पुन्हा आनंदी झालो होतो. बस, अशा रीतीने या ठिकाणी आपण कथेचा उत्तरार्ध पूर्ण केला आहे. या कथेचं तात्पर्य काय आहे हे प्रथम जाणूयात किंवा पाहूयात. तात्पर्य: मनोरंजनातील आनंदापेक्षा म्हणजेच महाबळेश्वर मध्ये जाऊन मिळणारा जो आनंद आहे त्यापेक्षा अगोदर कर्तव्यातील आनंद आपणास घ्यावयाचा आहे. म्हणून तात्पर्य आपण असं लिहिलेलं आहे, मनोरंजनातील आनंदापेक्षा कर्तव्यातील आनंद अविस्मरणीय ठरतो. कर्तव्यात सुद्धा आनंद आपण शोधला पाहिजे आणि तो आनंद अविस्मरणीय ठरणारा असतो. अशा रीतीने आपण तात्पर्य लिहिलेलं आहे. काही महत्वाच्या बाबी किंवा या कथा लेखनातील बारकावे सांगतो, लक्ष देऊन ऐका. सर्वप्रथम मागच्या स्लाइडवर कथा लेखनासाठी ज्यावेळेला आपण सुरुवात केली त्यावेळेला वरती शीर्षक दिलेला आहे, सुख आले दारी. त्यानंतर निळ्या रंगाने काही वाक्य हायलाइट केलेले आहेत, काही शब्द हायलाइट केलेले आहेत. मागच्या स्लाइडवर पाहिलं त्या ठिकाणी संवाद हायलाइट करून दाखवलेले आहेत. म्हणजेच आपण कथा लेखन ज्यावेळेला करतो त्यावेळेला कथा लेखनात संवाद असणं महत्वाचं आहे. संवादाशिवाय कथेला म्हणजे रस, त्या कथेत रस निर्माण होणार नाही किंवा आकर्षक कथा निर्माण होणारच नाही. वाचनीय ढंगात जर कथा आपणास लिहावयाची असेल तर संवाद महत्वाचे असतात. संवाद आहेत. शिवाय कथालेखन करताना वाक्प्रचाराचा सुद्धा उपयोग केला पाहिजे. वाटल्यास तुम्ही प्रश्न कृतीमध्ये जो भाग कथेचा दिलाय त्या ठिकाणीही तुम्ही पहा, तेथे अशा प्रकारचीच संवाद, अशा प्रकारची उद्गारवाचक, प्रश्नार्थक वाक्य असू शकतात. शिवाय वाक्प्रचारही असू शकतात.
आणि मग आपणही त्याच पद्धतीने दिलेला पूर्वार्ध असेल तर उत्तरार्ध लिहायचा आहे आणि उत्तरार्ध दिलेला असेल तर पूर्वार्ध लिहायचा आहे. संवाद लिहिणं महत्वाचं आहे, वाक्प्रचारही लिहिणं महत्वाचं आहे. शिवाय विविध प्रकारची वाक्य सुद्धा त्यात आली पाहिजे, जसे की उद्गारवाचक, प्रश्नार्थक वाक्य. जर आपण अशा पद्धतीने वाचनीय ढंगात जर कथालेखन केलं तर नक्कीच ते कथालेखन आकर्षक होईल, वाचणाऱ्याला आवडायला लागेल आणि महत्वाचं म्हणजे आपलं लेखन कौशल्य हळूहळू विकसित व्हायला लागेल आणि त्यामुळे आपले गुणही मिळतील. ठीक आहे, अशा पद्धतीने आज आपण कथालेखन हा उपयोजित लेखनातील तिसरा घटक पाहिलेला आहे. आपण उपयोजित लेखनासाठी सतत विविध प्रकारचे व्हिडिओ तयार करत आहोत आणि या वंदे मराठी या चॅनल्सवर अपलोड करत आहोत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.